नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे तुरीच्या सोल्याची आमटी। कारण आता चालू आहे तुरीच्या शेंगाचं सीजन, तर मी बनवणार आहे आमटी। तर मी इथं अशा मिरच्या भाजून घेणार आहे छानपैकी। याच्यामध्ये लसूण जिरं टाकून मिक्सरमधून काढून घेणार। हे मिरच्या झालेले आहेत आपल्या भाजून, आता मी काढून घेणार ते। आता याच्यावर भाजणार मी सोले। तर इथे आपले सोले झालेले आहे भाजून। आता मी याला काढून थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेणार। तर मैत्रिणींनो, मी इथे पातेले ठेवले, त्याच्यामध्ये 2 चमच तेल टाकले। आता मी त्याच्यामध्ये टाकणार टिक्क्या। आता टाकणार जिरा। आता टाकणार कढीपत्ता, हिरव्या मिरच्याचं पेस्ट। याला छानपैकी फ्राय करून घेणार आपण। आपल्या मिरच्या झालेल्या आहेत। हे 2 टमाटे आहेत, बारीक चिरून घेतलेली आहे। आता ते छान तेलामध्ये शिजू देणार। तर मैत्रिणींनो, इथं आपले टमाटे झालेले आहेत रेडी। आता मी टाकणार त्याच्यामध्ये हळद, पाव चम्मच हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ। आता याला अजून थोडं फ्राय करून घेणार। तर आपले टमाटे झालेले आहे रेडी। आता मी त्याच्यामध्ये टाकणार, हे मी मिक्सरमधून थोडंसं जाडसरच काढून घेतले। आपले सोले भाजले होते ना, जाडसर थोडंसं मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर बारीक काढू शकता, जाड ठेवायचं तर जाड ठेवू शकता। आता मी याला छानपैकी मिक्स करणार। तर आपले मिश्रण झालेलं आहे इथं व्यवस्थित मिक्स। आता मी त्याच्यात पाणी टाकणार। तुम्हाला जसं पाणी लागेल तुम्ही तसं पाणी यूज करू शकता। तर मी इथं व्यवस्थित पाणी टाकून घेतले। आता मी याला 5 ते 10 मिनिटांमध्ये उकळी येईल याला जास्त टाइम नाही लागत शिजायला। आता मी याला झाकण लावून घेणार। तर मैत्रिणींनो, आपली इथं आमटी झालेली आहे रेडी। मस्तपैकी उकळी पण आलेली आहे। तर मैत्रिणींनो, आपली इथं आमटी झालेली आहे रेडी। तुम्हाला भाकरीसोबत खायचं भाकरीसोबत खा, भातासोबत खायचं भातासोबत खा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। थँक्यू।